पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीला अमित शाह, राजनाथ सिंग, एस जयशंकर देखील उपस्थित आहेत। तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएची बैठक सुरू झालेली आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर या बैठकीला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 7 वाजता परराष्ट्र खात्याच्या देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंबरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय अधिकची माहिती आहे? खरं तरी महत्त्वाची बैठक आहे। सर्वात आधी तर सीसीएस नेमकी काय समिती असते ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। मंत्रिमंडळ सुरक्षा समिती असते सीसीएस, आणि या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक सध्या सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित आहेत। आणि या बैठकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय आता घेतले जाऊ शकतात। पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या एकंदरीतच या सगळ्या मुवमेंट्स ज्या असतात त्यावर बंदी घालण्याच्या अनुषंगाने किंवा भारत सिंधू पाणी करार रद्द करू शकतो, अनेक उपाययोजना या दरम्यान करता येऊ शकतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने आता भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलू शकतो, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्याच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार केला जाऊ शकतो। आणि याच सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये याच बद्दलचे ठोस निर्णय घेतले जाऊ शकतात। भारत पाकिस्तानला ठोस उत्तर देणारे करारा जवाब देणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काही तासांपूर्वीच त्यांची प्रतिक्रिया देत म्हटलेलं होतं। पण आता या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीच्या नंतर काही महत्त्वाचे निर्णय हे जाहीर केले जाऊ शकतात। शिवाय 7 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने कदाचित हे घेतले गेलेले जे निर्णय आहेत ते जगासमोर मांडले देखील जाऊ शकतात। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी सीसीएसची। आणि या बैठकीनंतर काही ठोस निर्णय या सीसीएसच्या बैठकीत जे घेतले जातील ते जाहीर केले जातील। सध्या अत्यंत संवेदनशील असं वातावरण आहे। दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट आहे, मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पहलगाम मध्ये सुद्धा खूप सुरक्षा यंत्रणांचा वेढा पडलेला आहे। कोमिंग ऑपरेशन, सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांचा बिमोड करण्याच्या अनुषंगाने सगळी पावलं सध्या सुरक्षा यंत्रणा उचलत आहेत। गृह मंत्रालयाने तसे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे आता या सीसीएसच्या बैठकीत राजनैतिक पातळीवर नेमके काय निर्णय घेतले जातात महत्त्वाचे, आणि त्याची अंमलबजावणी नेमकी आता कशी केली जाऊ शकते या दृष्टीने सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। काय नेमके निर्णय घेतले जातात त्या अनुषंगाने। मेघना, धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।